महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गो. आणि अशा रीतीने 15वा सामना रत्नागिरी रेडर्स विरुद्ध पुणे पॅन्थर्स सुरू झालेला आहे. मी आहे राहुल क्षीरसागर आणि माझ्यासोबत एक्सपर्ट कॉमेंटेटर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या छाया देसाई पवार. नमस्कार छाया. नमस्कार राहुल. आजचा हा 14वा सामना रत्नागिरी विरुद्ध पुणे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुण्याची गुण घेऊन त्यांनी आपल्याला आपला संघ बाद फेरीत जाण्याची निश्चिती करण्याकरता त्यांना खूप झटावं लागणार आहे. अगदी हा खूप महत्त्वाचा सामना पुणे पॅन्थर्ससाठी. एक खेळाडू बाद केल्याचा कप्तान पूजा किरणीचा दावा. आणि आता रत्नागिरीसाठी उतरलेली आहे अश्विनी शेवाळे. सामन्याचं पहिलंच मिनिट. एक खेळाडू तिने देखील टिपलेला आहे. त्यामुळे गुणसंख्या रत्नागिरी 1 पुणे 1. आणि आता पुणे पॅन्थर्ससाठी मीनलची चढाई. मीनल चढाई करत आहे पुणे पॅन्थर्ससाठी. सिनियर नॅशनल खेळाडू मीनल जाधव. दोन्ही संघांच्या खेळाडू अतिशय सावधगिरीने चढाई टाकून बघतायत की आपण कुठे त्यांचा लूप होल आहे आणि आपण कुठे गुण घेऊ शकू. एक जाधव गेली आणि एक जाधव आली. सायली जाधव रत्नागिरीसाठी रेड करून एक गुण मिळवून गेलेली आहे. पुढे सरसावून स्पर्श करून तिने एक गुण मिळवलेला आहे. अत्यंत चपळाची पोहोच. सायली जाधव परतलेली आहे आणि आता पुणे पॅन्थर्सची रेड चालू आहे. पुण्यासाठी रेड करत आहे शिवनेरी चिंचवले. आणि चौडा पकडून पहिला गडी बाद पुणे पॅन्थर्सचा. छाया अगदीच बरोबर आहे राहुल. पण तिने कोपऱ्यात जाऊन हात मारून बोनस टाकून पूर्ण संघाला आपल्या अंगावर घेतलं. तिची पकड होणं हे निश्चितच होतं. हळूहळू रक्षापंक्ती तिच्याकडे सरसावत होती याचं तिला भान राहिलं नाही आणि त्यामुळे सापळ्यात अडकलेली आहे. पहिला गडी बाद केलेला आहे रत्नागिरीनी टॅकलमध्ये. आणि गेल्या सामन्याची सामनावीर रत्नागिरीसाठी अपेक्षा टाकळे. रत्नागिरी रेडर्स 3 आणि पुणे 1. अडीच मिनिटं झालेली आहेत. पुण्याची कप्तान पूजा किणी आता चढाईसाठी उतरलेली आहे. आणि दोन्ही कोर्टमध्ये 5-5 खेळाडू असल्यामुळे बोनस रेषेचा फायदा दोन्ही संघाला होणार नाहीये. ही पहा पुढून ब्लॉक दिलेला आहे पूजा किणीला. आणि काय पकड आहे ती. पुढे येऊन तिला आडवी उभी होऊन ठाकली आहे आणि बाकीचा संघ तिच्यावर तुटून पडलेला आहे. चपळ रिस्पॉन्स सांगलीच्या डिफेंडर. अतिशय चपळ रिस्पॉन्स होता. माफ करा रत्नागिरीच्या. मध्यरेषेने जाऊन टर्नने जाऊन तिला समोर कमरेच्या खाली होल्ड केलं आणि बाकीच्या संघांनी येऊन मदत केली आणि ती पकड यशस्वी झालेली आहे. पाहता पाहता तिसऱ्या मिनिटाकडे आपण पोहोचलो आहे आणि दोन्ही संघांची गुणांची बराबरी. रत्नागिरी 4 पुणे पॅन्थर्स 4. पुढची चढाई रत्नागिरी रेडर्स साठी. पुनश्च एकदा अश्विनी शिवले. पाहूया आता ती कोणाला शिवते का स्वतः बाद होते. संत गतीची अशी चढाई, सेफ अशी चढाई करून अश्विनी शिवले कोणालाही न शिवता परतलेली आहे. 6 खेळाडू पुन्हा परत एकदा रत्नागिरीचे बोनस गुण घेण्याची संधी पुणे संघाला. आणि पुण्याची 2 नंबरची खेळाडू श्रद्धा पवार चढाई करत आहे. श्रद्धा पवारची चढाई संपलेली आहे. परतलेली आहे आपल्या कोर्टमध्ये. आणि आता रत्नागिरीची पुढची रेड परत एकदा अपेक्षा टाकळे. 4 खेळाडू आहेत तिच्याकडे. उंची पुरी बांध्याची आपला उंचीचा अतिशय चांगला फायदा करून घेते. ही पहा उलटी लात मारता मारता तिला कोपऱ्याने पकड केली आणि तिची पकड यशस्वी केली त्यांनी. वेळीच हेरली तिची उलटी लात पुण्याच्या रक्षा पंक्तीने आणि ती फिरली उलटी लात मारायला आणि त्या क्षणी तिच्यावर झडप घातलेली आणि पकडलेला आहे. उत्तम अँटिसिपेशन. राहुल ह्याच्यासाठी त्यांचं बारीक ऑब्झर्वेशन असणार नक्कीच
कारण त्यांना माहिती आहे कुठल्या स्टेपला ती लात मारणार आणि कुठल्या स्टेपला आपण तिला पकडायची आहे. म्हणजे या मुली जागलेल्या आहेत आणि त्यांनी काल रिप्ले पाहिलेला आहे. परवा त्या विजयाचा रत्नागिरीच्या निश्चित तिची हालचाल काय असते याचं अध्ययन केलेलं आहे व्यवस्थित. निश्चितच सगळ्या खेळाडूंचं हे लक्ष असलं पाहिजे की आपण केलेल्या खेळामधल्या काय चुका आहेत आणि आपण कशा सुधारू पुढच्या सामन्यांमध्ये, आणि त्याचं हे उदाहरण आपण बघू शकलो या ठिकाणी. रत्नागिरीसाठी अश्विनी चिंचवले. 5 खेळाडू पुणे पॅन्थर्सचे शाबूत मैदानामध्ये. चपळ अशी रेड चालू आहे अश्विनी चिंचवलेची. माफ करा, ही अश्विनी शेवाळे आहे. आणि परत एकदा तरुण पुण्याची खेळाडू श्रद्धा पवार उतरलेली आहे पुण्यासाठी. ज्युनियर नॅशनल्स खेळलेली ही खेळाडू. आज ऑडियन्स खूप शांत झालंय. काय झालंय? आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? रत्नागिरीसाठी सायली जाधवची चढाई हळूहळू कोपऱ्याकडे जाताना पुनश्च एकदा मध्यभागामध्ये. पहा, मिनिटागणिक केवळ 1-1 गुण मिळवलेला आहे दोन्ही संघांनी. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. दोन्ही संघ अतिशय सावधगिरीने खेळतायत. त्यांना कुठलंही ही पहा, कोपऱ्यात जाऊन डिफेंडरला शिवण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि तिला डॅश देऊन मैदानाच्या बाहेर काढलेला आहे. सावधगिरीने आणि रेडर आतमध्ये घुसला की अँटी रेडरनी त्याला पकड. अतिशय असा सावध असा पावित्र्य या ठिकाणी आहे त्यांचा. शिवनेरी चिंचवलेचा कडेलोट केलेला आहे रत्नागिरीच्या रक्षापंक्तीने. आणि आता स्पर्श झालेला आहे. या इथे झेप घेऊन त्यांनी कोपऱ्याला आउट केलंय आणि लॉबीचा अतिशय उत्तम असा वापर करून ती मध्यरेषेकडे झुकली आहे. रेखा सावंत मध्यरेखा पार करत आहे एका खेळाडू स्पर्श करून. गुणांची बराबरी, हम 5 दोनों बाजू में. आणि हा उत्कृष्ट बोनस गुण घेण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी. स्वप्ना साखळकर रेड करत आहे पुण्याची. आणि परसूट केलेला आहे तिचा. अतिशय उत्कृष्ट असा पाठलाग करून हा गुण टिपला या ठिकाणी आणि त्या परसूटचा त्यांना +1 असा बोनस गुणही या ठिकाणी मिळालाय. क्या बात है. झपाट्याने तिचा पाठलाग केला ईश्वरी कोंढाळकरनी आणि गुण मिळवलेला आहे. या प्रसंगी रत्नागिरीची आघाडी आहे आता 1 गुणाची. पूर्ण संघ पुनश्च एकदा मैदानामध्ये रत्नागिरी रेडर्सचा. बेसावत किंवा स्लो झालेल्या अशा खेळाडूचा पाठलाग करून त्याला पकडणं ही एक खेळातली खूबी आहे कबड्डी मधली. बरोबर आहे छाया. आणि आता अपेक्षा टाकळे. केवळ 2च खेळाडू आहेत त्याकडे. पाहूयात, उंचीपुरी शक्तिवान अशी खेळाडू आहे. गेल्या सामन्यात त्यांच्या विजयात तिचा सिंहाचा वाटा होता. सामनावीर ठरली होती ती. आणि ही पहा, पुण्याची रेडर बाद झालेली आहे. पुण्याची रेडर 3 नंबर आउट ऑफ बाउंड्स तिला ढकलून देण्यात आलेला आहे. पूजा भंडलकरला. पहिल्या हाफ मध्ये पहिला लोन चढवण्याचा मान रत्नागिरीच्या खेळाडूंनी पटकावलाय. सर्वात जलद लोन चढलं होतं. 4 मिनिटं पण झाली नव्हती. हो, बरोबर आहे राहुल. आणि आजचं हे लोन साधारण 8व्या मिनिटात चढलेलं आहे. स्थानिक रत्नागिरी रेडर्सच्या संघाची भक्कम 5 गुणांची आघाडी आहे. आता प्रत्येक संघाची बाद फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या निमित्ताने त्यांची घोडदौड आहे. म्हणून ते सावधगिरीने प्रत्येक पाऊल उचलणार आहेत या ठिकाणी. रत्नागिरी रेडर्सचे कोच तारक राऊळ. रत्नागिरी रेडर्स 12, पुणे पॅन्थर्स 7. 8व्या मिनिटात आहोत आपण. महिलांचा हाफ प्रत्येकी 15 मिनिटाचा असतो. आणि आता रत्नागिरीसाठी सायली जाधव. बोनस रेषा शिवलेली आहे. चौडा तिचा पकडण्याचा प्रयत्न फसला. प्रलोभनास बळी पडली रेड. आणि बोनस प्लस गुण असे 2 गुण घेऊन ती परतली आहे. कप्तान पूजा खिणी आता पुण्याचं आव्हान घेऊन रत्नागिरीच्या. बोनस गुण घेताना खेळाडूला अतिशय स्विफ्ट राहावं लागतं. त्यांनी पाय रेषेला टाकला की तुम्ही पुढचं पाऊल मध्यरेषेकडेच टाकायला पाहिजे आणि तुमच्या कोर्टमध्ये झेपावलं पाहिजे. बोनस रेषा शिवली की परतीचा मार्ग पकडला पाहिजे. मॉन्सून सारखा. कारण खरं तर तुम्ही पाय देता त्यांच्या अंगणात की ह्या माझा पाय इथे पडतोय आणि तो त्यांना झिडकारून तुम्हाला यायचं असतं. म्हणून किती अलर्ट राहावं लागत असेल राहुल, याची कल्पना करा. निश्चित छाया, निश्चित.
प्रचंड चपळ रिस्पॉन्स हवा असतो. अपेक्षाची दमदार अशी रेड परत एकदा चालू आहे. ही पहा अपेक्षा टाकळेचा स्पर्श करण्याचा प्रयत्न. तिच्या नेहमीच्या लकबीने तिने उत्कृष्ट अशी झेप घेऊन हात टाकलाय. श्रद्धा पवार पुण्यासाठी रेड करत आहे आणि ही पहा श्रद्धा पवार पकड नीट नव्हती. तिचा जर्सी पकडण्याचा प्रयत्न केला आणि थोडं टायमिंग चुकलं. तिने पाय टाकला आणि कोपरा तिच्या मागोमागे धावत धावत जाऊन पकडायला गेला. थोडं हे 2-3 सेकंद आधी झाली असती ही घटना तर ती टाइमली ती सक्सेसफुल झाली असती. बरोबर आहे. श्रद्धा पवारने अशा रीतीने गुण मिळवलेले आहेत आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाची पिछाडी वरून काढलेली आहे. काय वाटतंय कोण जिंकणार आहे? ऐकून आलं कोण जिंकणार आहे? 2 खेळाडू तर तिने निश्चितपणे बाद केलेले आहेत. आणि अशा रीतीने तफावत कमी केलेली आहे पुण्याने. रत्नागिरी 14 आणि पुणे 10. टाइम आउट घेण्यात आलेला आहे. कोच तारक राऊळ आणि कोच बजरंग परदेशी. अत्यंत सावध अशी देहबोली आहे दोन्ही संघांची. निश्चितच, कारण त्यांना बाद फेरीत प्रवेश करायचा आहे. त्यांच्या या सामन्यांवर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. ही पहा क्षणचित्र. उत्तमरित्या कडेलोट झाला तो क्षण आणि श्रद्धा पवारनी पकड झुगारून मध्य रेषा शिवली तो क्षण. टाइम आउट संपलेला आहे. 10 मिनिटं आता होत आहेत. रत्नागिरी रेडर्स 4 गुणांनी पुढे आणि चपळ हालचाल करून टोटच करण्याचा प्रयत्न या रेडरचा.